या कलगीतुऱ्याच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तोरेवाले शाहीर आणि त्यांच्या मंडळींना मी कलगीतुऱ्याचं प्रमाणपत्र आणि त्यांचा प्रश्न घेऊन रंगमंचावर आमंत्रित करतो. लगेचच याचं शाहीर विकास लांबोरे आणि त्यांची संपूर्ण मंडळी त्यांनी त्यांचा कलगीतुरा उन्नती समाज मंडळाचा या कार्यक्रमासाठी ओळखपत्र आणि त्यांनी त्यांचा प्रश्न घेऊन यायचा लगेचच. हॅलो, त्वरा करा जरा. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे आयोजक शिवशक्ती तरुण मंडळ, शिवशक्ती महिला मंडळ, त्याचप्रमाणे शिवशक्ती नाच कला पथक संकल्पित हा कार्यक्रम बामणोली पूर्व तांबेवाडी यांनी हा आयोजित केलेला आहे. या मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग कातकर, सचिव किशोर शिगवण आणि समन्वय रोहित गोरिवले आणि त्यांचे समस्त या मंडळाचे सभासद महिला मंडळ, तुम्हाला सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही आम्हाला या कार्यक्रमासाठी इथे आमंत्रित केलं आणि आम्ही आमच्या पहिल्या वारीला इथे सुरुवात करतोय. चला, सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गणापती गणेशू सकलपती प्रकाशू
असे सविनय ज्याला वंदिले आहे तो आपल्या सर्वांचा लाडका श्रीच्या चरणी समर्पित होतो. या कलेची देवता नटेश्वर, माझी ग्रामदेवता श्री ठाणेश्वर आणि या मुंबादेवीची आई मुंबादेवी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक पूर्व तांबेवाडी बामणोली या गावचे ग्रामदैवत त्या आईच्या चरणी नतमस्तक होतो. समस्त शाहीर वर्गाचे कुलदैवत वडवालन सिद्ध नागेशाच्या चरणी नतमस्तक होतो. अनेक झाले पुढेही होतील, अनेक झाले पुढेही होतील, अगणित या भूमीवरती जाण्याचा राजा एकच झाला तो फक्त आणि फक्त राजा माझा शिवछत्रपती. अशा माझ्या जाणत्या राजाच्या चरणी तुला अभिवादन करतो. उपस्थितांमध्ये ज्यांनी हा आपला कोकणचा कल्पितुरा ही कोकणची लोककला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळली, वाढवली आणि जोपासली ते सर्व गुरुवर्ग, वस्तादवर्ग, शाहीर वर्ग आणि कविवर्ग यांनाही शाहिरी मुजरा करतो. निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला सुगंध हवा असतो. निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला सुगंध हवा असतो. आणि कल्पितुऱ्याची डबलबारी म्हटली की त्यासाठी प्रतिस्पर्धी शाहीर असावा लागतो. आजच्या सामन्याच्या आमच्या प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबोरे यांनाही शाहिरी मुजरा करतो. आणि सर्वात महत्त्वाचं, या कलेचा आत्मा म्हणजे तुम्ही सर्व रसिक. या कलेचा आत्मा म्हणजे तुम्ही सर्व रसिक. तुमच्या केवळ आणि निवड प्रेमापोटी, प्रोत्साहनापोटी आम्ही ही आमची कला जोपासत असतो, वाढवत असतो. उपस्थित तमाम रसिक प्रेक्षकांना शाहिरी मुजरा करतो. आणि आम्ही मूळ वाढता घराण्यातील वैकुंठवासी विश्राम महाराज गुरुवर्य नथू दत्ताराम यांचे काळार गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण, लोकशाही रामचंद्र सुवारे, वस्ताद गणपत दत्ताराम यांचे आम्ही शाहीर बलराम मनमोहन श्री सत्यम गणेश नाच मंडळ तांबेवाडी निवासी आम्ही आपल्या पहिल्या वारीला उद्या सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा तर म्हणायचंय काय बघा, आज योग एवढे सुंदर सुंदर जुळून आले. आयोजक मंडळी पूर्व तांबेवाडी आणि सादर करते कलगीवाले आम्ही तांबेवाडी श्री सत्यम गणेश नाथ मंडळ तांबेवाडी. हा संगम जुळून आणला या मंडळानं. आणि दोन तांबेवाडीतली ही लेकरं एक आयोजनाच्या माध्यमातून आणि एक सादरीकरणाच्या माध्यमातून तुमची सर्वांची रसिक प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी इथे सज्ज झालेली आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे त्यापूर्वी काय म्हणायचंय बघा. तसं म्हणजे आमचं सर्वच तुरेवाली शाहिरांना एक आपुलकीचं सांगणं असतं. तुरेवाली शाहीर विकास लांबोरे यांची ख्याती, यांची कीर्ती आपण सर्व जाणता. त्यांची गाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहेत. आव्हान म्हणजे समोर हत्ती आहे आणि हत्ती समोर आम्ही जणू मुंगी आहोत. जरी मुंगी असलो तरी काय डबल बारी, ही डबल बारी सारखीच होणार आणि व्हायलाच पाहिजे. काय म्हणताय तुम्ही? अशी साथ असायला हवी, शेवटपर्यंत साथ द्या. कारण जरी हे आव्हान हत्ती एवढं असलं तरी पण डबल वारी करण्यासाठी आलोय. मुंगी म्हणून या शाहिरांना आणि तुरेवाले मंडळींना या सामन्यात या कलगीच्या साजात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून काय म्हणतोय शाहीर, लक्ष असू द्या. वारीला सुरुवात करण्यापूर्वी नाचणाऱ्या मुलांचा ताल, गाण्याचे सूर, गाण्याचे बोल या सर्व गोष्टींकडे शाहीर तुमचं लक्ष असायला हवं. सामन्याला सुरुवात करतोय, चला.
धन्यवाद रसिको. ही टाळ्या हव्यात, ह्या टाळ्या हव्यात. ह्या टाळ्या जर असतील आणि तुमची सोबत असेल तर बारी 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 सारखी होणार. स्तवनाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे गुरुवर्य ज्ञानसूर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय बाळू साळवी आहेत. रंगबाजीचा बेताज बादशाह ज्याने रंगबाजीनं या कलगीतुऱ्यात कलगीची बाजू अधिक उंचावर नेऊन ठेवली ते आमचे आदरणीय विजयजी कोळेकर मावळे आहेत. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या सर्व मंडळींसाठी. आमच्या घराण्याचे वस्तात आप्पा फडकले आहेत, आमचे चंद्रकांत धोपट आहेत, मनोहर वाडकर आहेत, नवनाथ बाटे आहेत, अनेक तुरेवाली मंडळी इथे आलेले आहेत. शाहिरांचे वस्तात संतोष कोलापटे आहेत. या सर्वांना शाहिरी मुजरा करतो आणि वळूयात आपण स्तवनाकडे. त्याचप्रमाणे आमच्या लांजा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक चंद्रकांत जाड्यार आणि संदीप सोमणी या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी आपली वेळात वेळ काढून गावावरून या ठिकाणी आले आहे. सुरुवात करतोय स्तवनाला. स्तवना म्हणायचंय काय बघा, एक आगळा आणि वेगळा विषय आपल्या समोर स्तवनाच्या माध्यमातून आम्ही ते सादर करतोय. काय म्हणायचंय बघा, कर्जमाफी. शेतकऱ्यांची कर्जमाफी जर पहिली कुणी केली असेल तर ती कर्जमाफी संत तुकाराम महाराजांनी केलेली होती. आणि यानंतर संत तुकाराम महाराजांनी त्या कष्टकऱ्यासाठी, त्या घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यासाठी आपल्या अभंगातून आवाज उठवला होता. त्याचप्रमाणे आज जवळजवळ 4.5 वर्षानंतर शेतकऱ्याने घामातून पिकवलेल्या त्या अन्नाला न्याय देण्यासाठी आणि त्या अन्नामध्ये आणि त्या घटकांमध्ये भेसळ जी होते आहे ते टाळण्यासाठी 4.5 वर्षानंतर IAS अधिकारी आपले आदरणीय श्री तुकाराम मुंडे साहेब यांनी त्या खात्याचा पदभार घेतलेला आहे आणि त्यांनी कारवाईचा धडाकाच केलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला तर तुकाराम मुंडे साहेब यांनी या भेसळीविरुद्ध आवाज उठवला. दोघांचा केंद्रबिंदू एकच, तर तो केंद्रबिंदू म्हणजे घाम गाळणारा शेतकरी आणि कष्टकरी जगला पाहिजे. त्यामुळं या आमच्या बारीचं स्तवन आम्ही शेतकऱ्यांना आणि त्या कष्टकऱ्यांना या धरणी मातीच्या लेकराला समर्पित करतोय. शाहीर अमोल शिंदे काय बोलताय ऐकूया. चला.
सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते. हे नटराजा मी रंगभूमीचा पुत्र सजला कला क्षेत्र जमला गण गोत्र. सजला कला क्षेत्र जमला गण गोत्र. हे रसिका या कार्यक्रमाची तुझ्या हाती सूत्र. शेतकऱ्याला कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याला वंदन गीत गातो रणाला. वंदन गीत मात्या पित्याला. घाम गाळून पिकवी मोती जगताच्या पोशिंद्याला.
माझ्या मुचकुंदी परिसर विकास संघाचे अध्यक्ष अजयजी मांडवकर, माजी उपाध्यक्ष आणि आमच्या गावातील शक्तिवाले शाहीर सुभाष तांबे आलेले आहेत. आमचे शशिकांत मांडवे आलेले आहेत. आमचा पिंट्या या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे दादाजी तळीकर आहेत, कळसोळी गावचे सूर्य गीते आहेत, सचिन गोटणकर आहेत, राजेश राघव आहेत, कल्पेश मादी आहेत. तुम्हा सर्वांना नमस्कार करूया आणि या ठिकाणी पुढे चालूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी लांजा तालुक्यातील वागड गावचे समाजसेवक श्री प्रवीण पत्याणे साहेब आलेले आहेत. तुम्हालाही शाहिरी मुजरा करतो. त्यांच्याकडून या संपूर्ण या वारीसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्यांचा आम्ही सत्तम गणेश नाथमंडळ तांबेवाडी मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद. त्याचप्रमाणे सचिन नामे, अजित नामे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्यांचाही आम्ही सत्यम गणेश नाथमंडळ नियोजित तांबेवाडी मनपूर्वक आभारी आहोत. आणि आता वळूया गणाकडे. मी अगोदरच म्हटलंय, वारी ही वारी सारखीच होणार. शक्तीवाले तुरेवाले शाहीर कितीही वाक्य असले तरी मी काही इथे सिंगल वारी करायला आलेलो आहे, डबल वारीच करायला आलेलो आहे. आणि आयोजकांनी डबल वारीचाच विडा दिलेला आहे. आयोजकांसाठी एकदम जोरदार टाळ्या वाजवा. सकाळचं सत्र आहे, वार शनिवार, त्यात सलग सुट्टे आहेत. सलग सुट्टे असतानाही हा हॉल जवळजवळ 900-950 सीटांचा हॉल आहे. आणि हा हॉल भरण्याचा त्यांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. तर जोरदार टाळ्या होत्या त्या सर्व मंडळींसाठी ज्यांनी हा कार्यक्रम तिकीट घेऊन आणि तिकीट देऊन हाऊसफुल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. या ठिकाणी वळूयात गणाकडे. गणातून काय मांडणी करायची बघा. पार्वती मातेनं मळीपासून गण उभा केला, गण निर्माण केला. मळी म्हणजे काय तर आपल्या शरीरावरती बसलेल्या माती, वातावरणातील मातीचे कण असतील, धूळ असेल आणि आपल्या अंगातून जो निघणारा काही पदार्थ असतील, घटक असतील, जो घाम असेल, त्या मळीपासून गण निर्माण झाला. आणि आता भले प्लास्टर ऑफ पॅरिसचे किंवा फायबरचे गणपती बनवले जातात, पण अजूनही मोठ्या प्रमाणात मातीचा गणपती बनवला जातो. मातीचा गणपती बनवून त्याची गणेश चतुर्थीला विधिवत पूजा केली जाते आणि पुन्हा त्याचं विसर्जन केलं जातं. विसर्जन कुठे करतात तर पाण्यात म्हणजे पुन्हा ज्या मातीचा गणपती बनवला जातो तो गणपती बाप्पा त्या मातीत पुन्हा विलीन होतो. असा हा सुंदर प्रवास. आणि गणपती बाप्पाचं आगमन काही दिवसांवर येऊन टेकलेलं आहे. ती भूमाता कशी नटले, कशी सजले या गीतातून, आणि त्याचं काय महत्व आहे ते या गीतातून आम्ही सादर करतोय. लक्ष असू द्या. विनायक ईश्वर वाट पाहे भूमाता बाळेणार कधी, वाट पाहे भूमाता बाळेणार कधी, लेकराला कौतुकाने पुन्हा घेण्या उदरामध्ये, लेकराला कौतुकाने पुन्हा घेण्या उदरामध्ये.
शिवगौरी विवाहात कोण होता हो पूजिला, गण होता हो पूजाला, गण होता हो पूजाला. साहेब काय गातोय? अगोदरच म्हटल्याप्रमाणे ज्या प्रकारची बारी ते ठेवून जाणार त्या प्रकारची बारी तुम्ही ते ठेवायचे. कारण सगळ्यांना अपेक्षा आहे आणि सगळेच म्हणतात की जसा शक्तीवाला गातो त्याचप्रमाणे सूर्यवाले विकास लांबोरे मागून यायचा प्रयत्न करतात. या ठिकाणी ते प्रयत्न करतील अशी आशा बाळगतोय आणि पुढे जातोय. ऐका काय म्हणतोय. शिवगौरी विवाहात गण होता हो पूजला, गण होता हो पूजाला, गण होता हो पूजाला. तोच आज गणाचे रात्र सांगी सोमे तुझला, रात्र सागर सोम तुझला, रात्र सागर सोम तुझला. म्हणे गुरु सूर्यकांत साठे निर्गुण गणापती, म्हणे गुरु सूर्यकांत साठे निर्गुण गणापती. एक कौतुकार तुला गेला उदरामध्ये, एक कौतुकार तुला गेला उदरामध्ये. लेकराला कौतुकाने पूर्ण केला उदरामध्ये, लेकराला कौतुकाने पूर्ण केला उदरामध्ये. वाणपाय घुमा माळे नारकनी, वाणपाय घुमा माळे नारकनी. लेकराला कौतुकाने पूर्ण केला उदरामध्ये, लेकराला कौतुकाने पूर्ण केला उदरामध्ये, लेकराला कौतुकाने पूर्ण केला उदरामध्ये, लेकराला कौतुकाने पूर्ण केला उदरामध्ये. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मनपसंतीतून मुक्तुदी परिसर विकास संघाचे माजी अध्यक्ष श्री सुभाष तांबे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्यांचंही सत्यम गणेश नाथ मंडळ तांबे मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे चंद्रकांत जड्यार साहेब खास गावावरून कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यांच्याकडूनही या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रीत मांडवे, कविता मांडवे यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की आमची एक जुनी गवळण होती भल्यापुऱ्याची ती गवळण्याची फरमाईश केलेली आहे. नक्की प्रयत्न करू द्यायचं. यानंतर सादर करूयात गवळणीत काय म्हणायचंय बघा. पंचतत्वांचा आपला हा देह आहे. कायापूर म्हणजे आपला देह आहे. या देहात कृष्ण म्हणजे आत्मा, त्याचप्रमाणे उन्मनी ही यशोदा माता आहे आणि ही तुर्या अवस्था असते या आपल्या देहातली ती म्हणजे राधा. या आपल्या कायापुरात या आपल्या शरीरात हे आपलं शरीर म्हणजे गोकुळ आहे. या गोकुळात या आपल्या देहात हा कृष्ण कशा प्रकारच्या खोड्या आणि कशा प्रकारच्या खेळी करतोय हे आम्ही आमच्या गवळणीतून सादर करतोय. आध्यात्मिक गवळण गातोय. शाही लक्ष असू द्या, आध्यात्मिक विषय आपल्या समोर ठेवतोय. त्याची साथ देण्यापेक्षा आम्ही काय गातोय त्याच शब्दात तुम्ही उत्तर द्यायचं आहे. कारण आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. सगळेच म्हणतात, आम्ही पण ऐकतो की जसं शक्तीवाले बारी करणार त्याचप्रमाणे तुर्याले विकास लांबरे बारी ठेवतात. म्हणून आशा आहे गाण्याची चाल देऊ नका, पण आम्ही जे काय गातोय त्याच शब्दात तुम्ही त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. शाहीर काय म्हणतोय बघा. शब्दांचे जादूगार विकास लांबोरे. आपण सगळ्यात म्हणतो शब्दांचे जादूगार म्हणजे विकास लांबोरे. पण आज शाहिरांनी या तांब्यांचे या गवळणीतले शब्द वेचायचे आणि त्या शब्दात गवळणीला उत्तर द्यायचंय. आध्यात्मिक गवळण गातोय. काय गातोय ऐका. देवदेवतांची विटंबना उगी मिटा करून झालीये शाहिरा या लोककलेला रंग भरून. औट हाताच्या या काया पुरात
औट हाताच्या या कायापुरात कृष्ण खेळतो नाना परी, अरे कृष्ण खेळतो नाना परी. मी तुर्या राधा गोरी गोरी माझ्या नादाला लागलाय काळ्या हरी. तुर्या राधा गोरी गोरी माझ्या नादाला लागलाय काळ्या हरी. तुर्या राधा गोरी गोरी माझ्या नादाला लागलाय काळ्या हरी. तुर्या राधा गोरी गोरी माझ्या नादाला लागलाय काळ्या हरी. अवताराच्या या कायापुरात, अवताराच्या या कायापुरात कृष्ण खेळतो नाना परी, कृष्ण खेळतो नाना परी. मी तुर्या राधा गोरी गोरी माझ्या नादाला लागलाय काळ्या हरी. मी तुर्या राधा गोरी गोरी माझ्या नादाला लागलाय काळ्या हरी. शब्दांवर लक्ष ठेवायचे शाहीर. मी तुर्या राधा गोरी गोरी माझ्या नादाला लागलाय काळ्या हरी. मी तुर्या राधा गोरी गोरी माझ्या नादाला लागलाय काळ्या हरी. तुर्या राधा गोरी गोरी माझ्या नादाला लागलाय काळ्या हरी. तुर्या राधा गोरी गोरी माझ्या नादाला लागलाय काळ्या हरी.
शशिकांत मांडवे यांच्या घरी आमचा कार्यक्रम झाला होता, त्यावेळी ती गवळण आम्ही सादर केली होती. एक मुखडा ऐकवतो आणि ती जोडीने म्हटली होती डबल जोड डबल धमाला केलेला होता. त्याचप्रमाणे काय म्हणते बघा. भल्या बुऱ्याची कसलीच नाही लाज. शाहीर तुम्ही म्हणाल हे आम्ही तुम्हाला म्हणतोय, फरमाईश होती म्हणून गातोय. तो विषय होता आमचा वेगळा गवळणीचा. या वारीच्या गवळणीचा विषय तुम्हाला आम्ही दिलेला आहे, त्याच्यावरती अभ्यास करता. भल्या बुऱ्याची कसलीच नाही लाज. बरा भेटलास कानात आवडीत आज. भल्या बुऱ्याची कसलीच नाही लाज. बरा भेटलास कानात आवडीत आज. आता नाचेल कसा सगळे सुटेल कसा. आता नाचेल कसा सगळे सुटेल कसा. लई देऊन गाणी भेटास उतरवील गात. भल्या बुऱ्याची कसलीच नाही लाज. बरा भेटलास कानात आवडीत आज. भल्या बुऱ्याची कसलीच नाही वळूयात आता प्रश्नाकडे. शक्तिधराचा मूळ गाभा म्हणजे प्रश्न आणि उत्तर. तुऱ्यावाले शाहीर या वर्षात त्यांनी 2 प्रश्नाला हात घातलेला आहे आणि बघूयात कुठपर्यंत पोहोचले. आमच्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत ते थोड्या वेळात कळेल. म्हणून काय म्हणतोय शाहीर, गाण्याकडे लक्ष ठेवायचं. थोडक्यात गाणं गाणार आहे कारण वेळ पण मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम करताना वेळेचं बंधन पाळावं लागतं. म्हणून काय म्हणते बघा. हो माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील का खरं तुऱ्याच्या तुरे गड्या. हो माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील का खरं तुऱ्याच्या तुरे गड्या. बाता बड्या 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 बाता बड्या बड्या बाता बड्या बाता बड्या बड्या नको मारू उड्या. बाता बड्या बड्या नको मारू उड्या. नाहीतर काय म्हणतील लोक म्हणतील तुला सोनाड्या. बाता बड्या बड्या नको मारू उड्या. लोक म्हणतील तुला सोनाड्या. बाता बड्या बड्या नको मारू उड्या. लोक म्हणतील तुला सोनाड्या. बाता बड्या बड्या नको मारू उड्या. लोक म्हणतील तुला सोनाड्या. ज्याप्रमाणे प्रवास इथपर्यंत आलोय त्या प्रवासाला उत्तर देते यायचंय. म्हणून नुसतं असं पाहिजे करून बारी मारायची नाही. म्हणजे भुवंग त्याचं सगळंच आहे. गाणी आहे, जोक आहे, सगळं सगळं सगळंच. म्हणून त्यामध्ये बघा मोठं
सोबत आलोय त्याचा प्रवास करत करत यायचा नंतर नको मारू नको म्हणतील तुला सोनाड्या नको मारू नको म्हणतील तुला सोनाड्या नको मारू नको म्हणतील तुला सोनाड्या नको मारू नको म्हणतील तुला सोनाड्या. तुमच्या माहितीसाठी प्रश्न सांगतोय. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना. तो कोणत्या देवाला शरण गेला, त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला, असा हा आमचा प्रश्न आहे. आणि टीप आहे अध्याय 6 ओवी क्रमांक 43 आणि 44 वरील कथा शाहीर पाठवायचे मिळती जुळती कथा इथे मान्य केली जाणार नाही. तुम्ही 2 प्रश्न सोडलेले आहेत यावर्षी. बघूया आज काय होत आहे. म्हणून काय म्हणते बघा. नाही राहिला हो तुझा सारखा गोड, नाही राहिला हो तुझा सारखा गोड, नाही राहिला हो तुझा सारखा गोड्याचा गोड, नाही राहिला हो तुझा सारखा गोड्याचा गोड. म्हणून हा सन्मान देतोय. म्हणून देतो मी तुम्हाला सन्मान, म्हणून देतो मी म्हणून देतो मी तुला शाहीर बलराम आणि अमोल, शाहीर बलराम आणि अमोल, साकोरणात खाऊन कोरड्या, साकोरणात खाऊन कोरड्या. हो बता बड्या 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 बाता बड्या बड्या नको खाऊ व्यर्थ उड्या, बाता बड्या बड्या नको मारू व्यर्थ उड्या. लोक म्हणतील तुला सोनाड्या, बाता बड्या बड्या नको खाऊ व्यर्थ तुला सोनाड्या, बाता बड्या नको मारू व्यर्थ उड्या. लोक म्हणतील तुला सोनाड्या, बाता बड्या बड्या नको मारू व्यर्थ उड्या. लोक म्हणतील तुला सोनाड्या. माझा प्रश्नाचं उत्तर कशी दाखल तुझ्या तुरे गाड्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर कशी दाखल तुझ्या तुना गाड्या. बाता बड्या बड्या नको मारू व्यर्थ उड्या. लोक म्हणतील तुला सोनाड्या, बाता बड्या बड्या नको मारू व्यर्थ उड्या. लोक म्हणतील तुला सोनाड्या, बाता बड्या बड्या नको मारू व्यर्थ उड्या. लोक म्हणतील तुला सोनाड्या, बाता बड्या बड्या नको मारू व्यर्थ उड्या. लोक म्हणतील तुला सोनाड्या. यानंतर या ठिकाणी युगंधर रोहित गोरिवले यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे मंडळ गीत पहिल्याच बारीत घ्यायला हवं. नक्की आम्ही घेतोय. त्याचप्रमाणे वस्ताद बाळूभाऊ साळवे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. त्यांचाही आम्ही सत्यम गणेश नाथ मंडळ कामगार दिवशी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. वेळ कमी आहे. काही मिनिटात आम्ही इथे आमची बारी संपवणार आहोत. काय म्हणायचंय बघा. या मंडळाचा हा पहिलाच प्रयोग आयोजनाचा मुंबईच्या रंगमंचावरती. स्वतः ते शक्तीवाले आहेत आणि यापूर्वी त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत आणि यावर्षी आम्हाला हा कार्यक्रम करण्यासाठी त्यांच्या पहिल्या आयोजनात बोलवलेला आहे. वागेश्वरी मातेची ही सगळी लेकरं इथे जमलेली आहेत आणि त्या मातेच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे. काय म्हणते बघा. हो समाज विकास धरून विकास, हो घडविती नवा इतिहास, हो मना मनास हात हातास ऐक्याची कास. शिवशक्तीचा जय जयकार माझ्या बामणोलीचा श्वास. शिवशक्तीचा जय जयकार माझ्या बामणोलीचा श्वास. शिवशक्तीचा जय जयकार माझ्या बामणोलीचा श्वास. शिवशक्तीचा जय जयकार
बामणोलीचा श्वास शिवशक्तीचा जय जयकार माझ्या तांबेवाडीचा श्वास शिवशक्तीचा जय जयकार माझ्या बामणोलीचा श्वास शिवशक्तीचा जय जयकार माझ्या बामणोलीचा श्वास या तरुण मंडळांची मी धडपड गेली 2 महिने पाहतोय. रोहित बोरिवलेसारखा माणूस व कितपत तयार झाले, कितपत तयारी झाले, एवढा स्ट्रॉंग फॉलोअप त्यांचा. मी जवळजवळ इथे नसल्यामुळे तिकीट घेण्यासाठी पण विलंब झाला होता, पण तरी पण त्या व्यक्तीनं त्यांनी एकट्यानं नाही, तुम्ही सर्वांनी अध्यक्ष सचिव असतील आणि सगळी मंडळी असेल त्यांनी या प्रत्येकाने खालीचा वाटा उचलला आणि हा शो हाऊसफुल केला. एकच कडवं घेतोय, अजून एक कडवं होतं पण ते घेता येणार नाही, वेळ कमी आहे. आणि महिला मंडळ खांद्याला खांदा लावून या कार्यक्रमात सहभागी झाले. महिला मंडळ महिलांचा अभिमान, महिला मंडळ महिलांचा अभिमान, महिला मंडळ महिलांचा अभिमान. लोककलेचं संवर्धन शक्ती तुझ्याचा वास, गुण्याभोवतीचा घातकी अवघे जाती सुखाचा घास. शिवशक्तीचा जय जयकार माझ्या बामणोलीचा श्वास शिवशक्तीचा जय जयकार माझ्या तांबेवाडीचा श्वास शिवशक्तीचा जय जयकार माझ्या बामणोलीचा श्वास शिवशक्तीचा जय जयकार माझ्या बामणोलीचा शिवशक्तीचा जय जयकार माझ्या बामणोलीचा श्वास शिवशक्तीचा जय जयकार माझ्या तांबेवाडीचा श्वास शिवशक्तीचा जय जयकार माझ्या बामणोलीचा श्वास शिवशक्तीचा जय जयकार माझ्या बामणोलीचा श्वास. या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे. जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कळंबोली अध्यक्ष प्रकाश चंद्रकांत चांदिवडे याचकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले आहे. त्यांचेही श्री सत्यम गणेश नाथ मंडळ तांबेवाडी मनपूर्वक आभारी आहोत. एका वाद्यानंतर आम्ही आमची पहिली बारी समाप्त करणार आहोत. चला.
त्याचप्रमाणे या ठिकाणी ओम बोरिवले यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग कातकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. श्री सत्यमगणित नाथ मंडळ तांबेवाडी निवशी मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.